हाय फ्रेंड्स, कशा आहात मंडळी? सगळे ठीक आहात ना? सगळे ठीकच असले पाहिजेत. आणि आज मी घेऊन येत आहे एक नवीन व्हिडिओ. ती आहे मोटो ब्लॉगिंगच्या रिगार्डिंग. तर खूप वर्षानंतर म्हणजे तब्बल 2 वर्षांनी मी मोटो ब्लॉग परत करायला चालू करणार आहे. माझा मोटो ब्लॉगिंग सेटअप तुटलेला आणि मग नंतर मला टाइम नाही भेटत होता जॉबमुळे. मग आता काल संडे होता तर मी माझ्या गाडीचे पेपरवर्क जे होते ते पण इन्शुरन्स संपलेला आणि PUC ते काढायला गेलो. तर नंतर मला आठवलं की आपण आता मोटो ब्लॉगिंग पण परत सुरू करायची आहे, कारण की हळूहळू राईड्स पण येत जाणार आहे माझे. तर त्यासाठी मी मोटो ब्लॉगिंग सेटअप विकत घेतला आहे आणि मग नंतर हेल्मेटला अटॅच केलेलं आहे. तर ते पण तुम्हाला दाखवतो. तर ते बघा आणि मग नंतर डायरेक्टली आपण बाईकवर भेटूया मोटो ब्लॉगिंग मोडवर. तर हा माझा हेल्मेट आहे एक्झॉरचा आणि हा तुम्ही बघू शकतात मोटो ब्लॉगिंग सेटअप मी लावून ठेवलेला आहे. याच्यावरती तुम्ही मोबाईल थ्रू पण तुम्ही ब्लॉगिंग करू शकतात, स्टेबल राहतो एकदम. आणि तुम्हाला जर गोप्रो लावायचं झालं तर गोप्रो देखील यूज करू शकता याच्यावर. तर बघा असा दिसतो तो सेटअप. आणि या इकडे जे आहे ते माझं इंटरकॉम डिव्हाइस आहे. मी जास्त करून इंटरकॉम डिव्हाइस वापरत नाही, जेव्हा राईड असते तेव्हाच वापरतो. तर चला आता स्विच होऊया आपण डायरेक्ट मोटो ब्लॉगिंग मोड. बाईक जवळ आलेलो आहे, रेडी आहे मी आता निघायला. आणि आज जी व्हिडिओ असणार खूप महिन्यानंतरची, ती एक टेस्टिंग व्हिडिओ असेल. तर मला सांगा ब्लॉगिंग सेटअपचं प्रॉपर अँगल आहे का येते या गाडीवरती. मीन्स एवढा असा व्ह्यू दिसतोय ना प्रॉपर तुम्हाला. हा मला जेव्हा मी अटॅच करीन मोबाईल तेव्हा सांगायचं आहे. तर ही माझी बाईक बघून घ्या. गणपती बाप्पा मोरया. जय शिवशंकर शंभू हे गजापती नमामि शंकर शिवशंकर शंभू. थोडं कोल्ड स्टार्ट करायला ठेवली आहे गाडी, 1-2 मिनटं. हे आता काढूया. तर मला अँगल सांगा हा प्रॉपर दिसतोय का. मग तसं मग मी नंतर मग यापुढे अँगल सेट करीन. आणि हे आपण निघालो. खूप महिन्यानंतर आता मी मोटो ब्लॉगिंग चालू केलेली आहे. तर आता मला सुचत नाही प्रॉपर काय करायचं आहे, काय बोललं. तर मी आता सध्या चाललो आहे जॉबला. माझं जॉब जे आहे ठाणा वागळे इस्टेट लोकेशनला आहे. तर मी तिकडे असतो जॉबला. तर तुम्हाला तो लोकेशन पण दाखवतो. वरतून जाताना आता हायवेवरती जाताना जे काही नग लोक असतात, कार्टून बोलू शकतात, जे कसे विदाऊट इंडिकेटर लेन क्रॉसिंग टर्निंग जे काही करतात ते मी तुम्हाला सगळं काही दाखवत नाही. तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा आणि एन्जॉय करा. वॉच दी व्हिडिओ. तू गाडी कधी घेतलीस रे? तुझ्या जे किती गुण गाव रे, तू रंगना
मोसम परत चालू झालेला आहे. मस्त असे वातावरण आहे. पण हाच वातावरण तुम्ही जर ॲप्रॉक्स 12 वाजल्यापासून जर तुम्ही हायवेला आलात तर असा कडाक्याचं ऊन लागतो तुम्हाला की काय बोलावं. तुम्हाला असं वाटतं की कशाला घरात बाहेर निघाला. अहो काकांना साईड द्या, कामाला जायचं आहे. इकडे बोटिंग चालू झाली नाही की इकडे रस्त्याचं काम चालू झालं दाखवायला. चालेल चालेल, त्यात पण आमचाच फायदा. आम्हाला चांगले रस्ते भेटतात चालवायला. सरप्राईज असणार आहे सर्वांसाठी. ती बाईक असेल की कार असेल, पण खूप मोठा वेट आहे तिला करावा लागणार आहे मला. जर त्या दरम्यान परत जर कंपनीकडनं वेटिंग पिरियड वाढली तर मी मे बी ती गाडी कॅन्सल करून मग दुसरा काही प्लॅन पण करू शकतो. आशा करतो की ती गाडी लवकर यावी. आई ग काय खड्डे आहेत तेव्हा मेट्रोच्या ब्रिजवर आणि पॅचेस आहेत. आता रस्ता वरती खाली पावसाळी होत आहे. चालवताना बघितलेला. तर त्यानंतर जो बाईकचा माझ्या मनात क्रेज वाढला तो अजूनही आहे. आणि अजून देखील माझ्या मोबाईलमध्ये किंवा कुठे धूम मूवीचं नोटिफिकेशन आलं किंवा पिकाशोवरती धूम मूवी दिसला तर मी आवर्जून बघतो. आणि स्पोर्ट्स बाईक दिसली तर बाबा माझी नजर हळून बघतेच बघतो. तर विचार चाललेला आहे, बघू कधी स्वप्न पूर्ण होत आहेत. माझ्या नक्की कार येते की बाईक येते ते तर सरप्राईजच आहे. ते तुमच्यासाठी सरप्राईजच राहणार. ज्या दिवशी डिलिव्हरी घेईन तेव्हाच मी डायरेक्ट तुम्हाला शौक करीन. NF160 ही पण गाडी अशी मस्त आहे, ॲव्हरेज आणि मस्त अशी नेकेड मिड रेंजमध्ये. आणि दादा इंडिकेटर दे ना दा, असं का करतो रे.
इंडिकेटर देतो लेन क्रॉस करताना. आई चप्पल पॅच होते नुसती वर खाली. पॅची रोड आले किंवा खड्डेवाले रोड आले की आम्ही बंटाय जो स्ट्रॉंग आठवतो तो म्हणजे खड्डो में रस्ते नाही रस्ते की असंच काहीतरी होतं. असे रस्ते आहेत इकडे, पॅच खड्डे मोठे. त्यामुळे आमचे मणक्यांवरती प्रॉब्लेम पण येतो भावांनो. जरा रस्ते चांगले बनवा. आमच्या बाईक रायडर्सचा विचार करा जरा. वाहते लागतात डॉक्टरच्या घरच्या बाईक चालवायला देत नाही नंतर घरात. चला आता थोडासा छोटा पॅच आहे तो मी पळवतो. करतो की छोट्या पॅचमध्ये पण जे मी आता स्ट्रेच घेतणार आहे त्या स्ट्रेचमध्ये स्पीडवरती पण हा जो आहे मोटो ब्लॉगिंग सेटअप प्रॉपर स्टेबल राहील की नाही आणि मोबाईल प्रॉपर होल्ड करेल की नाही. गुड वॅगनरवाले इंडिकेटर देऊनच लेन क्रॉस करा. गुड. चले हा जो भांडूप पंपिंगचा ब्रिज आहे त्याच्यावरती तर खूप असे बेकार मोठे खड्डे आणि मोठे बम्स आहेत. तर या ब्रिजवरती चालवताना लेफ्ट साईडला चालवत असतील तर सांभाळून चालवा. खूप मोठे बम्स आहेत. बाईकवाल्यांचा खूपदा इकडे ॲक्सिडेंट झालेले आहेत. तर या ब्रिजवरती जे कोणी ट्रॅव्हल करत असेल या रूटनी तर सांभाळून चालवा. एक ब्रिज आहे बाबा. काय बोला. हा एक ब्रिज आहे यावरती पण बंप सुरू आहे. मुलुंड टोल जो आहे क्रॉस करतो आपण ठाण्याला एंटर करतो त्याच्या आधी जो ब्रिज लागतो त्यावर. तर इकडे पण सांभाळून चालवा. लवकरच आता मी बाईक राईडचा प्लॅन पण करणार आहे. जसं मी पहिल्या स्टार्टिंगला पण बोललो तर मी स्पॉट कुठे जायचा ते विचार करत आहे. तुम्ही पण मला सांगा स्पॉट कोणते चांगले आहेत जे वन डे राईड करू शकतो किंवा काही असे. आणि यापुढे आता मोटो ब्लॉगिंग जे आहे मी मे बी वीकली किंवा 3 डेज 4 डेजमध्ये असं मी टाकत जाईन. तर मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा कोणती प्लेस अशी जवळपासची आहे जी विजिट केली असेल तुम्ही आणि ते तुम्हाला आवडले असेल आणि ते मी पण विजिट करून मला यूट्यूब चॅनलवरती दाखवले पाहिजे. देवा सद्बुद्धी दे रे.
करायचं? आम्हाला बाईक राईड आवडते, करावी लागते. हे बघा, काही कार्टून असे असतात. माझं फक्त तुम्हा सर्वांना एवढीच विनंती आहे की बाईक चालवताना मोबाईल ऑपरेट करू नका किंवा कॉल रिसीव करू नका. हां, जर तुम्ही इंटरकॉम डिव्हाइस लावलेला आहात तर एकदा ठीक आहे, पण मोस्टली अवॉइड करा बाईक चालवताना कॉल रिसीव करणं किंवा काही इतर असेल ते. मी तर माझ्या घरातनं कॉल येऊ किंवा काही येऊ, मी माझे कॉल मोस्टली मी अवॉइड करतो. मी रिसीव नाही करत कॉल, मग भले किती इम्पॉर्टंट असो. हा सिग्नल जो आहे तीनात नाक्याचा सिग्नल आहे. हा खूप मोठा सिग्नल आहे आणि मला झाला आहे थोडा लेट. आणि इथे लागला आहे सिग्नल. सेकंड्स आहेत 104. तर सिग्नल हा आता सुटतोय आणि गेट सेट गो बेबी, गेट सेट गो. देवर देवा देवा देवरा देवा देवा देवर देवा तुला म्हणतात मायाळू. ओ दादा, चला शोरूमला. हां, अहो कॉर्पोरेट टीममध्ये ना मी बोललो तुम्हाला इकडे उभे कशाला लिफ्ट द्यावा. तर हे जे दादा होते ते माझ्या ऑफिसमध्ये काम करतात. मी मोदी महिंद्रा इथे मी कामाला आहे. तर आता काका दादांना जे आहे मी लिफ्ट दिलेली आहे. आता आम्ही दोघं एकत्र जॉब लोकेशनला जाऊ आणि मला दाखवतो माझा शोरूम पण तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ बघा आणि कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि सजेशन पण द्या की हा सेटअप जो आहे तो प्रॉपर लागलेला आहे की नाही लागलेला आहे. आणि आता ज्या लोकेशनला आम्ही आलेलो आहे तो लोकेशन जो आहे हा माझा जुना लोकेशन आहे जिकडे मी गरबा खेळायला येतो. ठाणा वागळे स्टेटच्या इकडे. हे इकडचा जो गरबा असतो खूप मोठ्या असा साजरा केला जातो. तीनात नाक्याचा गरबा बोलला तरी चालेल यायला. किंवा या एरियाचं नाव आहे रघुनाथ नगर. संकल्प चौकच्या इथे हा गरबा जो होतो हा खूप मोठ्या ह्याच्यात होतो साजरा. तर कोणाला इकडे येऊन गरब्याच्या टायमाला गरबा खेळायचा झाला तर फ्री एंट्री. रिक्षांची रांग लागलेली आहे. रिक्षांच्या रांगा एवढ्या जास्त आहेत की काय पुढपर्यंत रिक्षा म्हणजे हे काय आपल्याला क्रॉस करून देणार नाही. कधी पण रस्त्यावरती तुम्ही जर बाईक चालवताय तर तुम्हाला एकच रिक्वेस्ट असेल, हेल्मेट घालून बाईक चालवा आणि रिक्षावाले आणि पापा की परी यांच्यापासून वाचून चालवा. हे कधी पण कुठे पण त्यांच्या मनात येईल तसं ते टर्न घेतात. काही दिवसांआधीच माझ्या बाईकचं जे आहे पुढचा मडगाड पण तुटलेला, ते पण एका तो पापा के परीने येऊन नाहूर सिग्नलच्या इकडे मला येऊन डायरेक्ट डॅश केलेला. तर तिच्याकडनं पैसे घेऊन मी रिपेअर तर केलं आहे, पण काय बोलू, असे नग असतात.
आपण जरी सेफ चालवतोय, दुसरे येऊन आपल्याला ठोकतात, आपला नुकसान करतात. तर रस्त्यावरती प्लीज प्रिकॉशन घेऊन चालवा, सेफ्टी गिअर राहा आणि व्यवस्थित चालवा. काही नग असे पण असतात की फोनवर बोलत बोलत आडवे येतात, तर त्यांच्यापासून पण वाचत राहा. वा विदाउट हेल्मेट. ठाण्यामध्ये हेल्मेट नाही घालत काय काका? मला जेव्हा पण बघितले मी अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना विदाउट हेल्मेट बघितले. जे हेल्मेट घालणार आहेत ना ते एक तर लांबच्या पट्ट्याने येत असतील इकडे कामाला, नाही तर काय म्हणून ते घालत असतील. पण इकडचे लोकल तर मी कधीच नाही बघितले. अच्छा, हवालदाराला बघून म्हणजे फाईन वाचवायसाठी. वा, म्हणजे हेल्मेट हा जीव वाचवायला नाही, इकडे फाईन वाचवायसाठी फक्त वापरतात. तर मी आता माझ्या ऑफिस लोकेशनकडे जवळपास पोचलेलो आहे. तर तुम्हाला कुणाला गाडी विकत घ्यायची असेल महिंद्राची, तर तुम्ही मोदी महिंद्रा इथे व्हिजिट करू शकतात. वागळे इस्टेट ठाणे लोकेशन. तुम्ही इवन गुगल मॅपमध्ये जर टाकलात मोदी महिंद्रा ठाणे तर तुम्हाला लोकेशन शो करेल. हे बघा, मोदी महिंद्रा ठाणे टाकलात की लोकेशन शो करेल आणि येऊन मग तुम्ही सेल्स कन्सल्टंटला भेटू शकतात आणि ते प्रॉपरली तुम्हाला हेल्प करतील. तर आम्ही आता पोचलेलो आहे आमच्या शोरूमला. तर गाडी पार्क करू आणि मग नंतर लागू आपल्या कामाला. तर आता हा ब्लॉग कंटिन्यू करत आहे. मी सकाळी ऑफिसमध्ये पोचल्यानंतर मी ब्लॉगमध्ये पॉज केलेला आणि आता मी ऑफिसमधून सुटून घरी चाललो आहे. तर पुढे ब्लॉग कंटिन्यू करतो आहे. तर अँगल मला फक्त सांगा, आज फर्स्ट टाईम मी या सेटअपवरती करतो आहे ब्लॉगिंग. तर अँगल मला सांगा कसं बरोबर येतो आहे का, आणि मग नंतर त्या अँगलनुसार मग मी तोच सेट करून ठेवीन आणि मग या पुढे मी ब्लॉगिंग करत जाईन असं. जस्ट मी निघालो वागळे इस्टेटमध्ये आहे. आता बघू आता घाटकोपर पोचायला किती वेळ लागतो, कारण की रात्रीचं ट्रॅफिक जॅम खूप असतं. तर म्हणून मला रात्रीचा ऑफिसमधून सुटल्यावर बाईक चालवायला खूप कंटाळा येतो, म्हणजे खूप. जावा दादा, मला काही घाई नाही आहे, तुम्ही जावा. विदाउट हेल्मेट वरतून 3 जण. माझे सर आणि पुढे माझे सर पण आहेत बाईकवर. तर त्यांच्या पाठी हळूहळू जायचं आहे. हे माझे सर आहेत.
आता थोडा शॉर्टकट घेतलेला आहे इकडनं. हा रस्ता डायरेक्टली बाहेर पडतो तीनाथ नाक्याजवळ, तर तिथे जाईन आणि मग नंतर तिकडनं मग डायरेक्टली कनेक्ट होणार मग मी ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर, तर ते पण दाखवेल. ज्या लेनमधनं मी सकाळी आलेलो तीच लेन आहे कनेक्ट होणारी तीनाथ नाक्याला. डोळ्यात खूप झोप आहे माझ्या, झोप आली अचानक काय माहिती. जय श्री अंबे माता मंदिर. जर कोणी ठाण्यातले नसतील तर बाहेरचे असतील, ठाण्याच्या बाहेरचे, तर त्यांना सांगतो या मंदिरात खूप अशी सुंदर अशी मूर्ती आहे देवी मातेची, तर दर्शनालाही तुम्ही तिकडे येऊ शकतात आणि पाया पडू शकतात. आणि परत एकदा सांगतो, गरब्याला पण तुम्ही इकडे फ्री ऑफ कॉस्ट खेळू शकतात गरबा. तुम्हाला काही पासेस खरेदी करायची गरज नाही लागत. मस्त बघ, व्हाईट हॉर्स मस्त. हिऱ्याची आठवण आली माझ्या हॉस्टेलच्या टायमाची, घोड्याला बघून. माझ्या अंडर एक घोडा होता, त्याचं नाव हिरा होता. तर हे पण झालं क्लिअर का. आता लोक क्वेश्चन विचारतात, हा हिरा कोण. आहे आपण पोचलेलो आहोत ईस्टर्न एक्सप्रेस वेवर, हायवेला पोचलेलो आहोत. आणि हे इथे समोर तीनाथ नाका आणि या इकडे लेफ्ट हँड साईडला हायवे. तर आता हा सिग्नल सुटल्यावरती मला त्या साईडनी जायचं आहे आणि मग कनेक्ट करू. इकडे सिग्नल सुटला आणि मी निघालो राप्ती कोंबा. चला 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 जाऊ द्या रे दादांनो. मामा हा तुम्ही या. असे अचानक भयानक माझ्या तोंडात दुसरंच काहीतरी निघणार होतं, पण ते मी या ब्लॉगमध्ये वापरू नाही शकत तसे शब्द. काही जण असतात असे न सिग्नल कुणाचा सुटला आहे काय ते बघत नाही आणि अचानक घालतात आपली. पुढे काय बोलायचं ते तुम्ही माझ्या भावना समजून टाका. इकडे खड्डे खूप आहेत बाबा. परत मी बोलतो, या ब्रिजवर जे आहे ना पॅचेस मारलेले आहेत, खड्डे जे आहेत त्यात जी गाडी बाउंड होते ना बाबा, पाठ चुकून येते रात्री. गव्हर्नमेंट काहीतरी करा.
लोग मिलते हैं। पतझड़ में जो फूल मुरझा जाते हैं वो बहारों के आने से खिलते नहीं। माझी पाठ यार, कुठे होतो मी गाडी घालतो, पाठ कुठे ना सगळं विसरायसारखं वाटतं. काय बोलावं ना, मत भरली माझ्या पाठीतलं मत भरली रे देवा. मस्तपैकी हळूहळू चालवायची आहे गाडी. आता 50 to 70च्या मध्येच मी गाडी चालवणार. माझे सर पण तेवढे मला मग कव्हर करतील माझ्यासोबत आणि आरामात मजा घेत घेत जाणार आम्ही. फास्ट चालवून पण काय भेटणार नाही आहे आता, घरीच जायचं असं ना तसं. काही वर्षांपासून मी फास्ट चालवणं खूप प्रमाणात कमी केलेलं आहे. म्हणजे एक लिमिट ठेवली आहे स्पीडची, की त्याच्यावरती जायचं नाही आहे. घरातनं ऑफिसला जायचं असेल तर ॲप्रॉक्स 50 to 70 आणि ऑफिसमधनं घरी यायचं असेल तर 50 to 70 या गॅपमध्येच मी गाडी चालवत असतो. आता पण तेच सेम. जर एकदम कधी एमर्जन्सी असेल तर मग 80-90 क्रॉस करणार ॲप्रॉक्स. पण त्या 80-90च्या अबाव जायचंच नाही आता. वाव, काय मस्त थंड असं वातावरण आहे. मस्त थंडगार, तारेगार, थंडगार. ये विदाउट इंडिकेटर देऊन घे. क्रॉस करतोय भाई लोग, भगाओ तुम लोग. अपन शांति से चलेगा. अपन के अंदर का शेर सो गया है, समझा क्या रे कीड़ो. तो आराम से चलेगा, आराम से घर पे जाएगा, खाना खाएगा, सो जाएगा. सेम रिपीट में सवेरे करूँगा. सेम आराम से उठ के घर पे से निकलूँगा 9-9:30 बजे और सेम रूटीन. रक्तरे गिरी रक्तरो 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 रक्तरे गिरी रक्तरो. दिलबरा 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 अपन तेरा
ये तू माझ्या भोकांडी ये. ट्रॅफिक पोलीस जावा आरामात. मला जाम लागली आहे आणि झोप पण येते. जांभळ्या येत आहेत मला. काय माहिती, बाईक चालवायला पण कंटाळा आला आहे. असं वाटतंय कुठेतरी बाईक थांबवू आणि बस पकडून बसमध्ये झोपून आराम के साथ घाटकोपर डेपोला जाऊन मग तिकडनं घरी जाऊ. आयुष्यात फर्स्ट टाइम मला असं वाटतंय बाईक बाजूला लावून आरामात कशात ना तरी बस रिक्षा असं काहीतरी करून जाऊ. माझी बॉडी वाटतंय ती सवय जी होती माझी बाईक चालवायची कंटिन्युअसली ती थोडी सवय गेलेली असं मला वाटतं. म्हणून हे सगळं फील होत आहे. थोडा आळसपणा बाईक चालवण्याला, मग परत बॉडी पेन होणं. मला पहिली सवय होती कंटिन्युअसली बाईक चालवायची तर तेव्हा असं सगळं काय वाटायचं नाही. पण आता बाईक चालवायला घेतलं की कधी कधी आळस पण येतो. असं वाटतं की आरामात बसमधनं नाही तर दुसऱ्या कोणत्या तरी साधनाने जावं. वाटतं परत सवय लावून घ्यायला लागणार. बाळा, यू आर अ बायकर. तुझ्या सोये हुए शेर, तू बायकर आहे. तुझे नींद आणि ऐसा कैसा होता रे बाबा. उठ हाँ तोड़ा तुम्हें सिग्नल आए. दिख रहा है टाइगर, दिमाग से हाइपर.
एकदमच जास्त थंड असणार. मस्त एकदम असं वाटतं की मग बाईक राईड अशाच क्लायमेटमध्ये केली पाहिजे. असा क्लायमेट आहे यार. एकदम जास्त पण थंडी असली की काय आपल्याला बाईक राईड करायचं किंवा काय असं मन नाही करत. आणि जास्त गरम असेल तरी नाही. मीडियम क्लायमेट जो असतो ना एकदम मस्त एकदम प्लेझंटवाला वेदर तसा आहे हा. आज काय मला काय सिग्नलच लागत आहेत. एरवी तर लागत नाही. आणि यो है सर माझं सिग्नल तुटलेलो हा. आणि माझे सर खायला राहूले. मला वाट बघूची लागता. तर माझे खाई राहुले रे खाई राहुले. तर मी माझ्या एरियात तर पोचलेलो आहे. तर सरांना टी ऑफ करू आणि मग नंतर घरी निघू. आता ऑफिसमधनं आलेलो आहे घरी. मी आता चेंज पण करलेलं आहे आणि आता मी जेवीन आणि मग नंतर झोपून जाईल. तर आजचा ब्लॉग जो होता मोटो ब्लॉगिंग जे मी केलं आहे तर खूप वर्षानंतर हा परत मी एक ट्राय केलेला मोटो ब्लॉगिंग करायचा. तर त्याचं अँगल जे आहे ते मला तुम्ही व्यवस्थित कमेंट सांगा कोणता अँगल तुम्हाला प्रॉपर वाटला त्या ब्लॉगमध्ये आणि मग मी तो एक फिक्स करून ठेवतो. आणि मग यापुढे तुम्हाला ब्लॉगिंग जे आहे ते तुम्हाला मोटो ब्लॉगिंग पण भेटत जाते. जेव्हा मी ऑफिसला जात जाईन किंवा इतर कुठे मी जात जाईन तेव्हा मी मोटो ब्लॉग करेन. तर व्हिडिओ आवडली असेल तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जे नवीन आहेत चॅनलवरती त्यांनी सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. सो बाय, हॅव अ गुड डे.